चांडोली खुर्द ग्रामस्थ आजही या तळमळीने या ठिकाणी बसलेले आहेत. खरं तरी गायरान जागा आहे आणि जो शासनाला प्रस्ताव दिला होता 2 हेक्टर जागा आपण त्या सोलर पॅनलसाठी किंवा सौर ऊर्जेसाठी आपण देऊया. तर ते देण्यासाठी ग्रामस्थ आजही तयार आहे. परंतु जो हा शासनाचा मनमानी कारभार आहे, म्हणजे ही सगळी जागा जी गायरांची आहे ती सगळी घेऊ पाहत आहेत. परंतु गावाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत पुढील भविष्यासाठी महत्त्वाची असणार आहे. याच्यामुळे ही सर्व ग्रामस्थ त्याच्या संदर्भात हे आंदोलन उपोषण करत आहेत. माझी शासनाला एवढीच विनंती आहे, उद्या चांडोली खुर्द हे गाव मंतरच्या अगदी नजीक आहे. शहरीकरण होत असताना या गावाचाही पुढील भविष्य काळात या समावेश होऊ शकतो किंवा शहरीकरणामध्ये हे गाव गेल्यानंतर या गावाचा विकास पुढे भविष्यात चांगल्या गतीने होऊ शकतो. परंतु ही जागा ज्यावेळेस आपल्याकडे राहील त्यावेळेस या जागेचा काहीतरी चांगला उपयोग होईल. शासनाच्या इमारती असतील, काही आरोग्याच्या इमारती असतील किंवा ज्या शिक्षणासंदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्याच्यासाठी भविष्यकाळात या जागेचा उपयोग होऊ शकतो. परंतु जो आता हा निर्णय घेतलेला आहे शासनाने, सर्व जागा बळकवण्याचा प्रयत्न करीत आहे. ही जागा शासनाने विचार करून जी 2 हेक्टरचा प्रस्ताव दिलेला आहे तेवढी जागा तुम्हाला ताब्यात घेऊन बाकी जागा ही मोकळी करून द्यावी. कारण खरंच कालपासून हे ग्रामस्थ असतील, सर्व ग्रामस्थ इथं अतिशय तळमळीने या ठिकाणी बसून आहेत. मी शासनाला एवढीच विनंती करतो आणि आवाहनही करतो, तुम्ही ह्या गोष्टीचा ज्यांची मागणी आहे आज या ग्रामस्थांची मागणी तुम्ही पूर्ण करावी. मी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार वळसे पाटील साहेबांनाही विनंती करतो, तुमच्या मार्गदर्शनाखाली आज कलेक्टर साहेब असतील किंवा राज्य शासन सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडे तुम्ही त्याचा पाठपुरावा करावा आणि ह्या ग्रामस्थांचं हे जे काही आज अडचण आहे ही दूर करावी अशी मी साहेबांना सुद्धा विनंती करतो. आणि या लढ्यामध्ये जसं मग आता सांगितलं सगळ्यांनी का आम्ही सर्वतोपरी या ठिकाणी तुमच्या पाठीमागं उभे राहू. मी माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने सांगतो, या लढ्यामध्ये चांडोली खुर्द ग्रामस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभे राहू आणि तुम्हाला जी काही अडचण असेल, जी काही साथ असेल, वेळ आली तर आमच्या पक्षाचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आपण पुढील 2 दिवसामध्ये आम्ही हा प्रस्ताव घेऊन आपणही त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा सर्व सादर करू. त्यांनाही विनंती करू का ह्या गोष्टीमध्ये आमच्या चांडोली ग्रामस्थांना सहकार्य करा अशी विनंती करतो. थांबतो. त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले मला असं वाटतं. कदाचित त्यांच्यावर प्रेशर आहे काही माहीत नाही. म्हणजे आम्ही जर एखाद्या प्रशासन मी तहसीलदार साहेबांनी गेलो ते म्हणलं वरूनच कलेक्टरची ऑर्डर. परंतु या ठिकाणी आले होते त्यांनी काय दिलं उत्तर इथं आल्यानंतर? काही नाही, ते म्हणले आम्ही मोजणी वगैरे हे करून घेऊ. असं काही उडवाउडवीची उत्तर, ठोस उत्तर नाहीये काही. ठोस उत्तर नाही. कशा आता उपोषण तुम्ही आणखीन किती दिवस चालू ठेवणार आहे? मग नाही, जोपर्यंत आमच्या मागणी नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार. आणि मी स्वतः आणि उपोषण हे आमरण उपोषणच असणार.